गुड मॉर्निंग चिल्ड्रन। जैसे कि मैंने आपको जो है पिछली कक्षा में पढ़ाई थी, क्या पढ़ाई थी, यही कि जो है अपनी जन्मभूमि में जो है मान सम्मान न मिलने की वजह से जो है गाग जी क्या करते हैं, अपनी ही जन्मभूमि को छोड़कर धारा नगरी चले जाते हैं। तो वहाँ पर जो है राजा भोज जी जो है वहाँ पर रहते थे और राज भी करते थे। तो राजा जी जो है वो बहुत ही उदार उनके थे और यहाँ तक कि जो है जो बुद्धिमान लोग होते थे उनका बड़ा ही जो है मान सम्मान करते थे। ठीक है, तो यहाँ पर देखिए और जैसे ही गाग जी वहाँ पर जाते हैं उस यानी कि राजा भोज जी के दरबार में जाते हैं, तो सबसे पहले जो है राजा जी उनका स्वागत करते हैं। स्वागत करने के बाद जो है क्या करते हैं, उनकी बुद्धिमत्ता को जान लेते हैं। इनकी जानने के बाद जो है उन्हें जो है राज ज्योतिषी का जो है पद देकर क्या करते हैं, अपनी ही आस्थान में यानी कि दरबार में जो है रख लेते हैं। और जो है उस दरबार में जो है गाग जी से पहले जो है बहुत सारी ज्योतिषियाँ थी, वो ज्योतिषियों को जो है गाग जी के ऊपर जो है ईर्ष्या होने लगती है। तो वो क्या करते हैं, राजा की डर की वजह से वो चुप रह जाते हैं, कुछ भी नहीं करते हैं और कुछ भी नहीं कहते हैं गाग जी को। ठीक है, तो एक बार की बात है, तो एक दिन जो है क्या होती है, वहाँ पर जो है धारा नगरी के लोग जो है बातें करने लगते हैं, आपस में जो है बातें करना शुरू कर देते हैं। और आपस में जो है क्या बातें करते हैं, यही कि जो है उस धारा नगरी में जो है 2 साल तक जो है अकाल पड़ी थी। ठीक है, तो यानी कि बारिश नहीं हुई थी, बारिश न होने की वजह से जो है पानी की किल्लत हो रही थी। तो जो है बारिश नहीं हुई थी, तो इसलिए जो है वहाँ पर सभी जो है धारा नगरी के लोग जो है वो आपस में जो है बातें करने लगते हैं। ठीक है, आपस में जो है बातें करना शुरू कर देते हैं। तो वही बातें जो है वो राजा के पास तक पहुँच जाते हैं, वही बातें जो है राजा तक पहुँच जाते हैं। तो पहुँचने के बाद जो है राजा जी को भी चिंता होने लगती है। तो किस वजह की चिंता होने लगती है, यही कि 2 साल तक जो है लगातार धारा नगरी में जो है बारिश नहीं हुई थी। तो इस चिंता के कारण जो है राजा जी क्या करते हैं, सभी ज्योतिषियों को, जितने भी दरबार में, उस दरबार में जितने भी ज्योतिषियाँ थी, उन सभी ज्योतिषियों को वहाँ पर बुला लेते हैं और बुलाकर जो है अनुमान लगाने के लिए कहते हैं, यानी कि जो वर्षा के बारे में जो है गैस करने के लिए, यानी कि अनुमान लगाने के लिए कह देते हैं। तो फिर बाद में क्या होती है, सभी ज्योतिषी जो है एक साथ जो है इकट्ठा हो जाते हैं उस दरबार में, और होने के बाद जो है क्या करते हैं, अपनी पोथी पत्री निकाल कर जो है हिसाब करते हैं। हिसाब करने के बाद जो है राजा से साफ साफ शब्दों में कह देते हैं कि राजन आज जो है यानी कि इस साल जो है बारिश होने की कोई योग नहीं है, बारिश होने की संभावना नहीं है, यानी कि योग बिल्कुल नहीं है। तो और भयंकर अकाल पड़ने की जो है वो बहुत ही संभावना है, भयंकर अकाल पड़ने की संभावना है। तो यहाँ तक आ गए थे, तो मैं आपको फिर से बताती हूँ। गाग जी ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಜನ್ಮಭೂಮಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗೌರವ ಸಿಗದೆ ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಜನ್ಮಭೂಮಿಯನ್ನು ತಂದು ಆ ಧಾರಾನಗರಿಗೆ ಹೊರಟೋಗ್ತಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಯಾರಿರ್ತಾರೆ, ಈ ರಾಜ ಭೋಜ್ ಅವರು ಒಂದು ಆಡಳಿತ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಅವರು ರಾಜ ಇರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಭೋಜ್ ಅವರು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು। ಸೊ ಅವರು ಭಾಳ ಉದಾರ ಗುಣದವರಾಗಿರ್ತಾರೆ, ಅಷ್ಟೇ ಅಂದರೆ ಏನಾಗಿರ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ರಾಜ ಅವರು ಏನಾಗಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಆ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಅಂದರೆ ಏನು, ಆ ಬುದ್ಧಿವಂತ ಒಂದು ಜನರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ಬುದ್ಧಿವಂತ ಆಗಿದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗೌರವ, ಸರಿಯಾದಂಥ ಒಂದು ಗೌರವ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಸೊ ಗಾಗ್ಜಿಯವರು ಹೋಗ್ತಾರೆ, ಹೋದ ನಂತರ ಗಾಗ್ಜಿಯವರನ್ನು ರಾಜಾಜಿಯವರು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ। ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅವರ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಯನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆ ಪದವಿ ಅಥವಾ ಒಂದು ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅನುಕರಿಸ್ತಾರೆ। ಆ ಹುದ್ದೆ ಯಾವುದಾಗಿರುತ್ತೆ, ರಾಜ ಜ್ಯೋತಿಷಿದ ಒಂದು ಆ ಹುದ್ದೆ ಆಗಿರುತ್ತೆ, ಆ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರಿಗಿಂತ ಮುಂಚೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಇನ್ನುಳಿದ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಇದ್ದಾಗ ಅವರಿಗೆ ಗಾಗ್ಜಿಯವರ ಮೇಲೆ ಈರ್ಷ್ಯೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತೆ। ಅಂದರೆ ಏನು, ಆ ಒಂದು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಪಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ। ಸೊ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ದಿನ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಏನು, ಅಥವಾ ಒಂದು ದಿನ ಏಕ್ ಬಾರ್ ಕೆ ಬಾತ್ ಅಂದರೆ ಏನು, ಒಂದು ಸಲದ ಒಂದು ಘಟನೆ ಇದೆ। ಆ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ 2 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿ
ಬದಲಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದು ಮಳೆ ಇದ್ದಿರಲೇನೇ ಇಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಆ ಧಾರಾನಗರಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಒಳಗೆ ಒಂದು ಮಾತುಕತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಆ ಮಾತುಕತೆಯನ್ನು ಕೇಳಿಸಿ ಏನಾಗ್ತದೆ, ಮಾತುಗಳು ಆ ರಾಜನಿಗೆ ಹೋಗಿ ಮುಟ್ತವೆ. ಆ ಮುಟ್ಟಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ರಾಜ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮುಟ್ಟಿದ ನಂತರ ರಾಜ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಒಳಗಾಗ್ತಾನೆ. ಸೊ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ರಾಜ, ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಎಲ್ಲ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳನ್ನು ಕರೆದು ಅವರಿಗೆ ಅನುಮಾನ ಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಈ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅದರ ಕುರಿತಾಗಿ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೂಡಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ರಾಜನಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಂತಂದರೆ, ರಾಜ ಅವರೇ, ಈ ವರ್ಷ ಒಂದು ಮಳೆ ಆಗುವ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಯೋಗ ಇಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಏನಿದೆ ಅಂದರೆ, ಆ ಭಯಂಕರವಾದಂಥ ಒಂದು ಆ ಬರಗಾಲ ಬೀಳುವ ಒಂದು ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಅಥವಾ ಏನಂತಂದರೆ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಇದಾವೆ ಅಥವಾ ಒಂದು ಆ ಸಂಭವನೀಯತೆ ಇದಾವೆ ಅಂತೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. तो आगे जो है देखते हैं, जैसे कि मैंने आपको बताई थी कि पिछली कक्षा में जो है क्या हुआ था, तो यहाँ तक आए थे हम, अकाल पड़ने की संभावना है, यहाँ तक आ गए थे. मैं आपको दिखाती हूँ अकाल पड़ने की संभावना है, तो यहाँ तक आ गए थे. तो आगे के बारे में हम क्या करेंगे, अध्ययन करेंगे. जैसे कि मैंने आपको बताई थी कि गागजी जो है अपनी जन्मभूमि को छोड़कर जो है कहाँ जाते हैं, धारा नगरी चले जाते हैं. वहाँ पर राजा भोज जी रहते थे. राजा भोज जी जो है गागजी का स्वागत करते हैं. स्वागत करने के बाद जो है उन्हें उनकी बुद्धिमत्ता को परख लेते हैं और यूँ कहें तो जानकर जो है उनकी बुद्धिमत्ता को उन्हें राज ज्योतिषी का पद देकर अपने ही आस्थान में, इनके अपने ही दरबार में रख लेते हैं. और जो है रखने के बाद जो है क्या होती हैं, जो गागजी से पहले जो है उस दरबार में जो भी ज्योतिषियाँ थीं, उन सभी ज्योतिषियों को गागजी के ऊपर जो है ईर्ष्या होने लगती है. और ईर्ष्या होने के बाद जो है यहाँ पर दिया गया है कि वो राजा की डर की वजह से ईर्ष्या होने लगती है, लेकिन फिर भी राजा की डर की वजह से जो है वो चुपचाप रह जाते हैं. गागजी को न कुछ बोलते हैं और ना ही उन्हें जो है हानि पहुंचाने की या फिर किसी भी प्रकार की चोट पहुंचाने की कोशिश बिल्कुल नहीं करते हैं. ठीक है, तो आगे क्या हुआ था, एक बार की बात थी, तब जो है क्या हुआ था, उस धारा नगरी में जो है लगातार बारिश नहीं हुई थी. 2 साल तक जो है बारिश नहीं हुई थी. तो धारा नगरी के लोग जो है आपस में बातें करने लगे थे यही कि वो इस साल जो है वो बारिश होगी या नहीं पता नहीं, अकाल पड़ने की शायद अकाल पड़ेगी, इस तरह जो है बातें कर रहे थे. वही बातें जो है राजा के जो है राजा तक पहुंच जाते हैं. तो पहुंचने के बाद जो है राजा को भी चिंता होने लगती है. राजा को भी जो है यहाँ पर चिंता होने लगती है. तो चिंता के कारण जो है राजा जी क्या करते हैं, अपने ही दरबार में सभी ज्योतिषियों को एक साथ बुलाते हैं. बुलाने के बाद जो है अपनी विद्या का इस्तेमाल करते हुए इस साल बारिश होगी या नहीं इसके बारे में अनुमान लगाने के लिए कह देते हैं. तो ठीक है, तो यहाँ तक हो गई थी. तो सभी ज्योतिषियों जो हैं अपनी पोती पत्री निकाल कर हिसाब लगाकर राजा को कह देते हैं साफ साफ शब्दों में कि राजा जी इस साल जो है बारिश बिल्कुल नहीं होगी. बारिश होने की जो है किसी भी प्रकार की जो है योग नहीं है. और यहाँ तक कि जो है भारी जो है भयंकर, यानी कि भयंकर जो है वो अकाल पड़ने की जो है क्या है, योग है. अकाल पड़ने की जो है यहाँ पर दिया है, हाँ, तो यहाँ पर देखिए अकाल पड़ने की जो है संभावना है. संभावना ಅಂದರೆ ಏನು, ಸಂಭವನೀಯತೆ ಅಥವಾ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಥವಾ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿದಾವೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. तो ನೋಡ್ರಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ ಏನಂತಂದರೆ, ಇವರು ತಮ್ಮ ಆ ಗೌರವ ಸಿಗದೇ ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಗಾಗಜಿಯವರು ತಮ್ಮ ಊರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆ ಧಾರಾನಗರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಜ ಭೋಜ್ ಅನ್ನೋರು ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವರನ್ನು ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ರಾಜ ಜ್ಯೋತಿಷಿಯ ಒಂದು ಪದವಿಯನ್ನು ಈ ಗಾಗಜಿಯವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ಎಲ್ಲ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಒಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಅವರಿಗೆ ಆ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳಿಗೆ ಏನಾಗ್ತದಂದರೆ ಆ ಒಂದು ಗಾಗಜಿಯವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಆಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ
ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಗಾಗ್ಜಿಯವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಹಾನಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಆ ರಾಜನ ಒಂದು ಭಯ ಇಷ್ಟಿರುತ್ತಲ್ಲ, ಆ ರಾಜ ಭೋಜ ಅವರ ರಾಜನ ಒಂದು ಭಯ ಇಷ್ಟಿರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಭಯದಿಂದ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಗಾಗ್ಜಿಯವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಏನು ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಹಾನಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲು ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ, ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಒಂದು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ತೋ ಹಾಗೆ ಚಲ್ತೆ ಹೇ. ತೋ ನೋಡ್ರಿ ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಆಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಸಲದ ಒಂದು ಘಟನೆ ಇದೆ. ಒಂದು ಸಲ ಏನು ಘಟನೆ ಆಗಿತ್ತಂದರೆ, ಆ ಒಂದು ಧಾರಾನಗರಿಯಲ್ಲಿ 2 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಒಂದು ಮಳೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲರೂ ಧಾರಾನಗರಿಯ ಒಂದು ಜನರು ಮಾತುಕತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ಗುಸು 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 ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಆ ಒಂದು ಮಾತುಗಳು ಏನಾಗ್ತವೆ, ರಾಜನ ಕಿವಿಗೆ ಹೋಗ್ತವೆ. ಆ ರಾಜನ ಕಿವಿ ಮೇಲೆ ಬಿದ್ದ ಮೇಲೆ ರಾಜ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ರಾಜ ಭೋಜ ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ, ಆ ಎಲ್ಲ ತನ್ನ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ದರ್ಬಾರ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಂದು ಕರಿತಾನೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಕರೆದು ತನ್ನ ಒಂದು ದರ್ಬಾರ್ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕರೆದು ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ರಾಜ ಭೋಜ ಅವರಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಈ ವರ್ಷ ಒಂದು ಆ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನನಗೆ ತಿಳಿಸಿರಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದರೆ ಆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಆ ಪೋತಿ ಪತ್ರಿ ಅಂದರೆ ಏನು ತಮ್ಮ ಪಂಚಾಂಗ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಹಾಳೆಗಳನ್ನಾಗಲಿ ಯಾರ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನಾಗಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲನೂ ಯೂಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಹಾಕಿ ಆ ರಾಜನಿಗೆ ಕೊನೆಗೆ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಂತಂದರೆ, ರಾಜಾಜಿಯವರೇ ನೋಡ್ರಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ವರ್ಷ ಐತೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಮಳೆ ಆಗುವ ಯೋಗ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಆ ಭಯಂಕರವಾದಂಥ ಒಂದು ಬರಗಾಲ ಬೀಳುವ ಒಂದು ಎಲ್ಲ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಅಥವಾ ಒಂದು ಸಂಭಾವನೀಯತೆಗಳು ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂತೇಳಿ ಆ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ರಾಜನಿಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷ್ಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಆ ಒಂದೇ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ನೋಡ್ರಿ ಇದು आगे जो है क्या है, इसके बारे में हम क्या करेंगे, अभी पढ़ेंगे. ठीक है, तो देखिए यहाँ तक आ गए थे. राजा से कहा, राजन इस वर्ष तो वर्षा का कोई योग नहीं है, आने वाले समय में राज्य में भयंकर अकाल पड़ने की संभावना है. तो यहाँ तक आ गए थे पिछली कक्षा में. तो चलिए आगे बढ़ते हैं, क्या दिया है देखते हैं. ठीक है, राजा भोज को काटो तो खून नहीं, अकाल तो सब कुछ तबाह कर देगा, पर वह करे तो क्या. वर्षा का होना न होना उनके हाथ में तो था नहीं. परेशान होकर उन्होंने गाग की ओर देखा और पूछा, पंडित जी आपकी क्या राय है. तो देखिए यहाँ पर जो है क्या होती है पता है आपको. देखिए मैं यहाँ पर बताती हूँ आपको. तो जो दरबार में जितने भी ज्योतिषियाँ थी वो सभी ज्योतिषी जो है कह देते हैं साफ साफ शब्दों में कि इस साल जो है बारिश होने की कोई योग नहीं है और अकाल पड़ने की जो है संभावना है, इस तरह कह देते हैं. तो सुनने के बाद यह जो है बात सुनने के बाद राजा को जो है और भी जो है वो चिंता होने लगती है, चिंता सताने लगती है. और जो है देखिए यहाँ पर जो है दिया गया है कि अकाल तो सब कुछ तबाह कर देगा. तबाह यानी कि इसका अर्थ होती है यहाँ पर डिस्ट्रॉय. ठीक है, यहाँ पर लिखती हूँ तबाह. तबाह यानी कि यहाँ पर दिया गया है डिस्ट्रॉय. इसकी यहाँ पर इंग्लिश में कहते हैं हम डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय कहते हैं. तो यहाँ पर ये तबाह कर देगी. तो जैसे कि रवि ज्योतिषों ने कहा कि अकाल पड़ने की बहुत ही जो है संभावना है. तो सुनने के बाद जो है राजा जी को बहुत ही चिंता होने लगती है. वो अगर तबाह हो जाएगी इस अकाल की वजह से जो है सब कुछ तबाह हो जाएगी, कुछ भी नहीं बचेगी, इस तरह जो है वो चिंता करने लगते हैं फिर से. तो वह करे तो क्या करे. तो देखिए यहाँ पर राजा भी करे तो क्या करे और यहाँ तक ज्योतिषी भी सभी ज्योतिषी करे तो क्या करे. तो कुछ भी नहीं कर सकते, उन्हें जो है सिर्फ देखते हुए बैठना पड़ता है. ठीक है, तो आगे बढ़ते हैं. वर्षा का होना न होना उनके हाथ में तो था नहीं. तो देखिए वर्षा होना या न होना उनके हाथ में था नहीं. उनके हाथ में ಅಂದ್ರೇನು ಆ ರಾಜನ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಏನೂ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. तो परेशान होकर उन्होंने गाँव की ओर देखा और पूछा. तो देखिए राजा जी जो है वो फिर से जो है परेशान होते थे. परेशान की वो वहाँ पर जो है क्या कहते हैं ಒಂದು ವ್ಯಾಕುಲತೆ ಆಗುವಂತೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. तो देखिए यहाँ पर जो परेशान हो जाते हैं बहुत ही
हाँ ಒಂದು ಆ ವ್ಯಾಕುಲತೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅವರಲ್ಲಿ ಉಂಟಾಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. परेशान होकर उन्होंने गाग की ओर देखा और पूछा, पंडित जी आपकी क्या राय है? तो देखिए गाग जी की ओर जो है वहाँ पर राजा जी देखते हैं और देखने के बाद जो है क्या करते हैं उनसे पूछते हैं कि गाग जी आपकी क्या राय है? राय की ओपिनियन। तो ठीक है, राय की ओपिनियन, तो यहाँ पर मैं लिखती हूँ राय की ओपिनियन, ओपिनियन, ठीक है। तो देखिए आपकी राय क्या राय है, यानी कि सुझाव है, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ನಿಮ್ಮದು ಏನಿದೆ ನಿಮ್ಮದು ಒಂದು ಒಪಿನಿಯನ್ ತಿಳಿಸ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಪಿನಿಯನ್ ಅಂದರೆ ಏನು, ನಿಮ್ಮದಾದಂಥ ಒಂದು ಸುझाव ಒಂದು ಸಲಹೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಒಪಿನಿಯನ್ ನಿಮ್ಮದಾದಂಥ ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನು ತಿಳಿಸ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. तो देखिए यहाँ पर जो है क्या होती है ನೋಡ್ರಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ರಾಜ ಒಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳ ಒಂದು ತುಂಬಾ ಏನಾಗಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ತುಂಬಾ ಒಂದು ಚಿಂತೆಗೆ ಒಳಗಾಗಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. ಸೊ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ ನಂತರ ಚಿಂತೆಗೆ ಒಳಗಾಗಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಯಾವುದೇ ಒಂದು ಏನೂ ಮಾಡದೆ ಒಂದು ಅಸಹಾಯಕತೆಯಿಂದ ಒಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಕ್ಷಣದ ತನಕ. ಆ ನಂತರ ಏನಾಗ್ತದೆ, ಅವರು ಆ ಒಂದು ವ್ಯಾಕುಲತೆಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷ್ಗಳು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಅದು ಗಾಗ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಏನೂ ಹೇಳಿರುವುದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಆ ಗಾಗಜಿಯವರ ಕಡೆ ನೋಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ರಾಜ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ರಾಜ ಭೋಜ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಆ ಗಾಗಜಿಯವರ ಒಂದು ಗಾಗಜಿ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರ ಒಂದು ಒಪಿನಿಯನ್ ರಾಯನ ಸಲಹೆಯನ್ನು ಒಂದು ತಿಳಿಸಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ರಾಜ ಅವರು ಈ ಗಾಗಜಿಯವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ तो यहाँ पर देखिए क्या दिया है कि यहाँ पर जो है माफ़ कीजिएगा, यहाँ पर देखिए अगर अकाल आ गई तो सब कुछ जो है जब तबाह कर देगी। तो राजा को जो है पता चल जाती है अगर अकाल जो है पड़ गई तो सब कुछ जो है तबाह कर दे, तबाह यानी कि डिस्ट्रॉय, तो कुछ भी नहीं बचेगी। यह बात जो है राजा के मन में खटकना शुरू हो जाती है। तो इस वजह से जो है बहुत ही परेशान हो जाते हैं और परेशान होने के बाद जो है क्या करते हैं, जो सभी ज्योतिषियों ने कहा था उसके बारे में सोच विचार करके बहुत ही परेशान होना प्रारंभ कर देते हैं, परेशान होते हैं राजा जी। और फिर बाद में जो है गाग जी बचे थे तो उनकी तरफ जो है देख कर क्या करते हैं, एक उनकी राय जो है पूछना शुरू कर देते हैं। तो पंडित गाग जी बताइए कि आपकी क्या राय है? तो पंडित गाग ಅವರೇ ನೀವು ಹೇಳ್ರೀಗ ನಿಮ್ಮದ ಒಂದು ರಾಯ್ ಅಂದರೆ ಏನು, ಆ ಒಪಿನಿಯನ್ ಏನಿದೆ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ತಿಳಿಸಿರಿ ಅಥವಾ ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನು ತಿಳಿಸಿರಿ ಅಂತೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ರಾಜ ಅವರು ಆ ಗಾಗಜಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಕೇಳ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸಲಹೆ ಆದರೂ ಏನು, ನೀವೇನು ಹೇಳಿಕೆ ಒಂದು ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಇದರ ಒಂದು ವಿಷಯದ ಕುರಿತಾಗಿ ಅಂತೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಕೇಳ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ठीक है, तो यहाँ हम क्या करेंगे, जो अगली कक्षा में हम क्या करेंगे, जो आगे का भाग जो है उसके बारे में अध्ययन करेंगे। देखिए मैं यहाँ पर जो है बहुत ही धीरे धीरे जा रही हूँ, ठीक है। तो यहाँ पर जो है मैं आपको कन्नड़ में भी बता रही हूँ और हिंदी में भी बता रही हूँ, ठीक है। ध्यान रखिए और ठीक तरह से पढ़िए, इस पाठ को पढ़िए, ठीक है। आगे की जो भाग है उसके बारे में हम अगली कक्षा में अध्ययन करेंगे। ಮುಂದಿನ ಒಂದು ಭಾಗದ ಕುರಿತಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ, ಮುಂದಿನ ಒಂದು ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ, ठीक है, ओके।